नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शुभम ठाकरे आपल्या एमपीएससी चॅलेंज अकॅडमीच्या या महा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच औषध निर्माता फार्मासिस्ट या पदाची भरती जाहीर झालेली आहे आणि 200 पेक्षा अधिकच्या जागा या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहेत। तर त्यासाठी आपल्या अकॅडमीने कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही घटकांची तयारी करता येणार आहे। तांत्रिक आणि अतांत्रिक घटकाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला 1 वर्षांसाठी मिळणार आहे आणि त्यासाठी अनलिमिटेड व्ह्यूज कितीही वेळात तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता। तांत्रिक आणि अतांत्रिक घटकाची जी बॅच आहे त्याची फीज आहे 1999 रुपये, बरोबर। आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक घटकाची तयारी करायची असेल तर त्यांना टेक्निकल घटकाची बॅच आहे फक्त 999 रुपयांना, बरोबर आहे मित्रांनो। तर यासाठी या परीक्षा आयोगाने एक सिलेबस तयार केलेला आहे, तर तो सिलेबस आणि तो तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचावा यासाठी माझ्या 8 वर्षाच्या टीचिंग एक्सपिरियन्सचा मी या ठिकाणी पूर्ण उपयोग करणार आहे। तर पाहूया सिलेबस तो कसा असेल। तर सिलेबस मध्ये आपण बघितलं तर सुरुवातीलाच हेडिंग बघतोय आपण जनरल फार्मॅकोलॉजी। फार्मॅकोलॉजी म्हणजे काय? औषध, औषधाचे प्रकार, त्या औषधाचं काम काय, इफेक्ट, साइड इफेक्ट आणि डोस याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। मग आपण पाहतोय क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, डोसेस फॉर्म आणि बायो अवेलेबिलिटी, औषध हे कसं डिस्ट्रीब्यूट होतं शरीरामध्ये याचा अभ्यास। यानंतर आहे इंडिकेशन आणि कॉन्ट्राइंडिकेशन्स, म्हणजे औषध कुठं वापरावं आणि कुठं वापरू नये याचा अभ्यास या ठिकाणी येतो। नंतर आहे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन, बरोबर आहे, औषधांमुळे होणारे साइड इफेक्टचे प्रकार। नंतर आहे रोल ऑफ अँटीबायोटिक्स, इन्फेक्टिव्ह एजंटला किल करण्यासाठी अँटीबायोटिक्सची भूमिका काय आहे। नंतर आहे क्लिनिकल फार्मॅकोलॉजी। क्लिनिकल फार्मॅकोलॉजी यासाठी या क्लिनिक्स मध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या सेफ्टी ट्रायल्स, न्यू ड्रग डेव्हलपमेंट याचा अभ्यास या ठिकाणी येतो। नंतर आहे न्यूरो फार्मॅकोलॉजी। न्यूरो फार्मॅकोलॉजी म्हणजे मेंदूशी संबंधित विकारांवर काम करणारी औषधी, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। नंतर आहे सायको फार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी, बरोबर आहे, डिस्टर्ब मेंटल फिजिकल डिसऑर्डर्स, मेंटल डिसऑर्डर्स वर काम करणारी औषधी म्हणजे सायको फार्मॅकोलॉजी। नंतर आहे कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी, हृदयाशी संबंधित आजारांवर काम करणारी औषधी। नंतर फार्मसी इपिडेमोलॉजी आणि डेंटल फार्मॅकोलॉजी, आजार कसा झाला, वाढला आणि त्याला कसा थांबवायचा याचा अभ्यास आपण इपिडेमोलॉजी मध्ये करणार आहोत। आणि डेंटल फार्मॅकोलॉजी दाता संबंधीच्या समस्यांचा अभ्यास आणि प्रोडक्ट्स। नंतर आहे फार्माकोपिया, प्रत्येक देशाचं एक बुक असतं ज्याद्वारे औषध तयार केली जातात, त्या पद्धतीने इंडियन आणि ब्रिटिश फार्माकोपियाचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे। नंतर आहे फार्मसी ऍक्ट 1948 अँड ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1914, हे 2 कायदे प्रत्येक परीक्षेमध्ये असतात आणि याचा सुद्धा अभ्यास विथ सायलेंट फीचर्स आपल्याला करावा लागणार आहे। नंतर आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट आणि कम्युनिटी फार्मासिस्ट यांचा अभ्यास आपल्याला त्यांचे सुद्धा विथ सायलेंट फीचर्स, त्यांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवून आपल्याला तो अभ्यास करावा लागणार आहे। नंतर आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसइन्फेक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन यूज इन हॉस्पिटल, हॉस्पिटल मध्ये जे काही क्लिनिक एजंट असतात ते कोणत्या प्रमाणामध्ये वापरले जातात याचा अभ्यास। आणि नंतर आहे ईडीएल आणि ईसीएल लिस्ट, महत्वाच्या औषधांची संबंधित लिस्ट। प्रत्येक परीक्षेला डीएमईआर फार्मासिस्ट या पदाच्या परीक्षेला हाच सिलेबस गेली वर्षभर तुम्हाला राहणार आहे। जिल्हा परिषदा, वेगवेगळे आरोग्य विभाग यांच्या येणारा 2 ते 4 महिन्यामध्ये 1000हून जास्तीच्या वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळतात आणि सिलेबस हाच असेल। एखादा घटक जास्त कमी होऊ शकतो, परंतु 90% सिलेबसचं स्वरूप हेच असणार आहे, बरोबर आहे। आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जीएस बाय उत्तम गोरे या ऍपची लिंक दिलेली आहे। आजच हे ऍप डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळी माहिती नोटिफिकेशन मिळेल। आणि जर काही अडचण असेल तर तुम्ही मात्र या आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता, बरोबर आहे, आणि आपणास योग्य असं मार्गदर्शन मिळेल।
तर प्रश्न असा आहे तो याच्यासाठी फॉर्म कोण भरू शकतं? डी फार्मसी आणि बी फार्मसी पूर्ण केलेले विद्यार्थी हे या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. बरोबर आहे. दुसरा प्रश्न राहिला संदर्भ साहित्याचा. यासाठी तुम्हाला बुकलिस्ट हवी असेल तर आपण पाहू शकतो की फार्मॅकोलॉजी साठी केडी त्रिपाठीचं बुक घ्यायचं. फार्मॅकोलॉजी त्रिपाठी हे बुक घ्यायचं, केडी त्रिपाठी. बरोबर आहे. पीजे साठी घ्यायचं रजत कुमार, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. रजत कुमार. आणि कम्युनिटी फार्मसी साठी घ्यायचं सर्वेश कुमारांचं बुक, कम्युनिटी फार्मासिस्ट. सर्वेश कुमार. आणि तुम्ही जर आपला जीएस प्लस टेक्निकल ही बॅच घेतलेली असेल तर आपल्या एमसीए अकॅडमी करून देखील तुम्हाला दर्जेदार असा अभ्यास साहित्य मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच त्वरा करा आणि आपल्या या कोर्सला जॉईन व्हा. बरोबर. लक्षात घ्या, मनुष्य के साहस से बढ़कर कोई बड़ा लक्ष्य नहीं, हारा वही जो कभी लड़ा नहीं. धन्यवाद.